नमस्कार मित्रांनो, आजची आपली जी रेसिपी आहे ती अगदी सहज सोपी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे। आज मी ही माझ्याकडे आहेत राजळीची केळी। राजळी म्हणजे ही वसईची फेमस अशी केळी आहे, ज्याला सुकेळी म्हणतात। ती ह्या राजळीच्या केळ्यानेच बनवली जातात। चला तर आता ह्यापासून आपण एक छान अशी सोपी रेसिपी बनवणार आहोत। ती अगदी हेल्दी आहे। ही केळी जरी बाहेरून जास्त पिकलेली दिसत असेल तरी सुद्धा मध्ये जास्त दिवस छान अशी कडक राहतात आणि जी वसईची सुकेळी जी बनवली जातात ती ह्याच केळ्याने बनवली जातात। राजळ्याची केळी जर कच्ची जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही त्यापासून वेफर सुद्धा बनवू शकतात। आता माझ्याकडे ही पिकलेली केळी आहेत, तर ह्यापासून आपण छान असा गोड पदार्थ बनवणार आहोत। अगदी सोपा आहे। त्यासाठी मी तव्यावरती तूप सोडून घेतलं आहे आणि तवा आणि तूप गरम होत आहे तोपर्यंत आपण केळी ही बघा मी अशी ह्या प्रकारे कापून घेत आहे। तुम्हाला जितकी साधारण जाड हवी असेल तितकी तुम्ही कापून घेऊ शकता। शक्यतो थोडी पातळच कापायची। ही खूप जास्त पिकली नाही आहेत किंवा खूप जास्त कच्ची देखील नाहीत, अशा प्रकारातली केळी मी घेतली आहे तिथे। आता आपण ही सर्व केळी छान अशी कापून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्याला थोडंसं अगदी मीठ लावून घ्यायचं आहे आणि ही मीठ लावलेली केळी आपण हे जे तूप गरम करून घेतलं त्यावरती सोडून घेणार आहोत। आपण मगाशी तूप टाकून घेतलं होतं, ते चांगलं तव्याला पसरवून घेते। मी इथे फ्लॅट तवा घेतला आहे, म्हणजे आपल्याला कमी तुपामध्ये छान अशी आपली जी केळी आहे ती शॅलो फ्राय होऊन येतील। ही केळी आपण शॅलो फ्रायच करून घेणार आहोत, डीप फ्राय करायची गरज नाही आहे। आता एका साईडून आपण टाकून घेतल्यानंतर लो फ्लेमवरती आपण ही अगदी 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहोत एका साईडून। त्यानंतर दुसऱ्या साईडून 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहोत आणि वरून तुम्हाला जर असं वाटलं की अजून तूप टाकायची गरज आहे, थोडंसं तूप तुम्ही वरून सोडून घेऊ शकता। चला तर आता मी ही चांगली अशी शिजवून घेत आहे, पलटून घेत आहे। तुम्ही बघू शकता ही ह्याचा रंग इतका छान सुंदर येतो ना आणि ती खाण्यासाठी तितकीच छान लागतात। असा छान असा गोल्डन रंग येतो, हा खूप सुंदर लागतो। नेहमीच्या हिरवी किंवा पिवळ्या केळ्यांपेक्षा हे केळं थोडं मोठं असतं, पण तुम्ही हे असंच आपल्या नॉर्मल केळ्यासारखं सुद्धा खाऊ शकता, परंतु अशा प्रकारे जर हे केळं खाल्लं ते अजून चविष्ट लागतं। आता वरून आपण थोडीशी यावर खसखस टाकून घेणार आहोत, जेणेकरून हे आपलं जे केळं आहे ते आणखीन हेल्दी बनेल आणि थंडीच्या दिवसात नक्की ही एकदा तरी ट्राय करा, खूप चविष्ट लागतं। खसखस टाकलेली बाजू पुन्हा आपण तव्यावरती अगदी मिनिटभर परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण हे सर्व करूया। खूप छान आणि चविष्ट असं हे केळं बनवून तयार होतं, नक्की ट्राय करून बघा आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील, इतकं छान गोड लागतं हे केळं। आमच्या वसईमध्ये गणपतीला सुद्धा नैवेद्य म्हणून हे केळं आवर्जून दिलं जातं आणि सत्यनारायणाच्या प्रसादामध्ये सुद्धा घातलं जातं। खूप चविष्ट असं लागतं। नक्की जर तुम्हाला राजळीचं केळं कुठे मिळालं तर नक्की ट्राय करा। चला, अशाच रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।